श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरो. ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मने समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलो न करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. तेपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्दिशी गारहाने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी येसत्वर म्हणे द्यावाची चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे एकोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे एकोणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकोनी कृती राग आला राणी प्रति. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाची करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे येऊन तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळाप्पा ती देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती. कोणे एकी अवसरी सुंदराबाई चोळाप्पावरी रागावून दुष्टोत्तरी ताडण करी भोवसाळ. त्या ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडणे स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकराने. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लावून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवित जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरती कोणासी मानेनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्यावसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावे असे घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळाप्पा बोलेले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला.
बाळपाणी चाकरी एक तपसरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी अजय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना जय जयाजी अघशमना जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठोन आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी शरण. शुद्ध मन करोनी प्रातकर्मे आटपणी मग बैसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण. धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासी या सर्व साक्षी करून आलया. भक्तजन ताराया अनंत रूपी नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण तू चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्थाने चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लादी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे. आता येतुकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना. कृपा समुद्री यामी न आश्रय देजे सदैव. पाप ताप अन्य दैन्य सर्व जाओ निरसो न. इहलोकी सौख्य देवो न परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याची पावावया पहिलं तीरत्व. नामतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नानांना बाधुत तुझ्या कृपे. किती वरुण आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसो न ज्ञानार्पदई प्रगटोपे. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो. वृथा विषयांची रसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भो पंत. व्यवहारी वर्तता न पळो भ्रांती चित्ता. अंगी न्यावे असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तो नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोष आणि तत्वतावर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. तिने सर्वार्थ पाहिजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता एकता दोष सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिळू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त. चतुर्दशोऽध्याय गोढा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जळता चारी पुरुषार्थ येती हता. पाप ताप दैन्य मारता तेथे काही नवरेची. सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन. जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेढा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटी चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जना हासती तयाते. त्यावेळी मंगळ वेढ्यात बासापातेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज. कंटकशया करून तीवर केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घाले तसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवीसी चरणी. म्हणे कृपा कटाक्षी करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो. तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले. यतीवर हस्त ठेवी ते तत्काळ मस्तकी तयाचे.
बसप्पाचे श्रीचरणी मन धरले तेपासून राहू लागला. निशिदिनी स्वामी सनिध आनंदे. मग बासप्पाची कांता 79 वार्ता करीत असे. या कांता म्हणे घर बुडाले. बासप्पा येत्या गृहासी दुष्टोत्तरे बोलित्यासी म्हणे सोडले संसाराशी वेड काय लागले. परी बासप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जण अपवादा न भीत नसे साड कोणाची. एके दिवशी अरण्यात बासप्पा स्वामी सेवा करीत तव झाले. असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे. 2 प्रहर होता रजनी समर्थ ओठवणे चालले. पुढे जाता समर्थ बासप्पा मागे चालत प्रवेशले. घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बासप्पाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थ केले अमल प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नि समान. पादस्पर्श सर्पा झाला बासप्पा भानावरी आला. परिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुनिया 80 परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई. न करी अनुमान काही दैवत झेव देले. ऐसे बोलता समर्थ बासप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळवणी सर्पात्वरित सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले. तेथून या परतले सत्वरग्राम माझी आले. बासप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बासप्पा सोडून पाहत तेव्हा त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला. ऐसे नवल देखोने चकित झाला अंतकरणी माथा ठेविला. स्वामीचरणी प्रेमाश्रू नयने वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे ता सत्वर. मुखे सुखे करावा संसार धारापुत्रा पोशिजे. असो तो बासप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाभाविक परिसोत 15ोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.